सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. नमस्कार, मी दीपक भानुदास साळुंके, संगमनेर नगर परिषद पतविक्रेता समिती सदस्य. आता सध्या झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत चांगल्या एकतर्फी मतानं विजय झालेला सेवा समितीचा आपला नगरसेवक, सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष सुद्धा. आता त्यांनी जे केलेलं आहे, आता आपल्याला हे करायचं आहे, हे चांगल्या गोष्टीला आपल्या सर्वांना साथ द्यायची. ते जर 2 पावले पुढे आली तर आपल्यालाही 2 पावले मागच हटायचं आहे. संगमनेरचा विकास हेच आपलं सर्वांचंच पर्व आहे आणि 2.0 या मागं पण आपण त्यांना साथ द्यायची आहे. पण साथ देताना थोडंसं आपलं आणि आपल्या माणसाचं या गोष्टीचा त्यांनी विचार करावा अशी विनंती आहे. सो मी पतविक्रेता असल्या कारणानं फक्त माझे रोडवरचे टपऱ्यावाले, पानटपरीवाले, भाजीपालावाले अशा ज्या छोट्या मोठ्या दुकानदार आहेत, या गरीब लोकांचा तुम्ही नक्कीच विचार करावा असं मला म्हणायचं आहे. काही लोकांना कायमस्वरूपी अशी जागा नाही किंवा शहरामध्ये अशी कुठे स्वतःची जागा नाही, पण नगरपालिकेच्या आशीर्वादानं जर असा गोरगरिबांचं कल्याण होईल अशी योजना त्यांनी करावी. आणि जो महसूल आहे तो त्यांना चांगल्या प्रमाणात, म्हणजे उदाहरणार्थ त्याची बाजार कर पावती असते, त्या बाजार कर पावती रद्द करून त्यांना एक नगरपालिकेची खास पावती म्हणून त्यांनी मासिक पावती आकारावी आणि विशिष्ट प्रकारचा महसूल आपल्या नगरपालिकेला जमा होईल आणि आपल्याला त्या प्रगतीतून कामं करता येईल. आता राहिला प्रश्न ट्रॅफिकचा. आता ट्रॅफिक तर शहरामध्ये वाढतात, लोकसंख्या त्या प्रमाणात वाढते, त्याच्यामुळे ट्रॅफिक ही वाढणारच. पण जर आपण ठरवलं तर जे काही छोटे छोटे रस्ते जे टीपी प्लॅन नुसार जे जर आपण अस्तित्वात आणले तर मला वाटतं ट्रॅफिकची थोडीशी संख्याबळ कमी होईल. उदाहरणार्थ समजा लिंक रोडला जो रोड आहे तिथं एका रोडमुळे 3 रोड चालू होतील. बरेचशा ठिकाणाचे छोटे छोटे रस्ते राहिलेले आहेत, ते जर आपण पूर्ण केले तर ट्रॅफिक वळेल आणि ट्रॅफिकचा बराचसा भाग कमी होईल. आणि राहिला प्रश्न जो काय ट्रॅफिक जाम वगैरे काही होते, थोडीशी बेशिस्त पार्किंग असते. काही दुकानदारांनी सुद्धा त्यांच्या दुकानाची सामान पुढे न लावता ते त्यांच्यासाठी जर कायमस्वरूपी केली तर मला असं वाटत नाही का ज्या 2 व्हीलर 4 व्हीलर ज्या बाहेर जे खाण्याचे दुकान आहेत मोठी मोठी, त्यांच्याकडे पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळं त्या गाड्या बाहेर लागतात आणि मग ट्रॅफिकला अडचण तयार होते. त्याच्याकडे त्यांनी जर थोडंसं लक्ष द्यावं. कापड दुकानदार असतील, काही हायवेला काही कापड दुकान आहेत, पार्किंगची व्यवस्था आहे पण त्याचा वापर गोडाऊन म्हणून केला जातो. आपल्याकडे बस स्टँड आहे, बस स्टँडच्या बेसमेंटला सुद्धा तिथं आपल्याला पार्किंगची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी त्याचा वापर करावा. काही ठिकाणी रिकामी जागा आहे थोडी थोडी, त्या ठिकाणी सुद्धा पार्किंग चालू करून तिथेही पण आपल्याला पावती जमा होईल. नगर रोड आहे, भारत चौक आहे किंवा बस स्टँड आहे, अजून थोड्या जवळ ठिकाणी ज्या नगरपालिकेच्या जागा आहेत त्या जर आपण काबीज करून तिथं जर विशिष्ट प्रकारचं असं काही चालू केलं तर महसूल त्या प्रमाणात जमा होईल आणि नागरिकांना याचा फायदा होईल. पण माझे असं म्हणणं आहे की मी फक्त पतविक्रेता म्हणून या छोट्या दुकानदारांचा आपण नक्की सन्मान करावा. त्यांच्या रोजीरोटीवर कुठलाही परिणाम होणार नाही या गोष्टीची काळजी घ्या. ज्या ठिकाणी रहदारी असेल, लोकसंख्या जात येत असेल, त्या ठिकाणी नक्कीच तो माणूस त्या ठिकाणी दुकान लावेल आणि त्यात तो तुम्हाला मदत करेल. मग खाऊ गल्लीचा जो भविष्याचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी छोटंसं गार्डन आहे, त्या गार्डन जर आपण भरवस्ती केली तर मला असं वाटतं खाऊ गल्ली तिथेही जोरात चालेल. हेच अपेक्षा करतो. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर. कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.